तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमित्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ संग्रामपूर राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निषेध निवेदन देण्यात आलं। तर यासह बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोडीमारो आंदोलनही करण्यात आलं। निवेदनात महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही महिला सन्मान, लोकशाही मूल्ये आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला बाधा पोहोचवणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे। संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस संग्रामपूर तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। सदर निवेदन देतेवेळी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र घिवे पाटील, शहराध्यक्ष राजेश गिरी, युवक शहराध्यक्ष अक्षय सिरसोले, तालुकाध्यक्ष कलीम शेख, जिल्हा सचिव साबिर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार सह शेख कलीम, संग्रामपूर। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्राताई पवार तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात अतिशय घाणेरडं वक्तव्य करणाऱ्या या हरामखोराला फाशी का नाही देण्यात यावी, महिला आयोगाकडे ही तक्रार आम्ही करणार आहे। संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। ज्या एका कर्तव्यदक्ष, कर्तबगार आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी साहेब यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं या महाराष्ट्राला सहन होणार नाही। अशा या वक्तव्याचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला आताही जर बघितलं आपण आणि त्यांचं कार्य जर बघितलं तर ते मा दुर्गाचं जे अवतार असतं तशा प्रकारचा अवतार त्या ठिकाणी सुनेत्राताई वहिनी त्या ठिकाणी काम करतात, त्या पद्धतीनं काम करतायत आणि त्यांच्या मागे शाहू फुले आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, यशवंतरावजी चव्हाण साहेब, महाजी जाऊ, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या विचारानं ते राज्याचं हे पद त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणाने त्या ठिकाणी भोगत असताना अशा प्रकारचं विश्लेषण त्यांना देणं हे अतिशय निषेधार्थ आहे।